विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 13 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, 72वी महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? महाराष्ट्र, इंडियन रेल्वे, हरियाणा की यापैकी नाही? जर तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हरियाणा. महिला सिनियर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप 2026चे समारोप हैदराबादच्या बालायोगी स्टेडियममध्ये झाले. अंतिम सामन्यात हरियाणाने मागील वर्षीच्या विजेत्या इंडियन रेल्वे संघाचा 39-37 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. आता हरियाणा मॅपमध्ये आहे. या ठिकाणी स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत असीम कुमार घोष. राजधानी आहे चंदीगड. जिल्हे आहेत 22. क्षेत्रफळ आहे 44,212 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर. महत्त्वाची धरणे आहेत कौशल्या, अनागपूर, ओत्तू बेरेज. विधानसभेच्या 90 जागा आहेत, लोकसभेच्या 10 तर राज्यसभेच्या एकूण 5 जागा आहेत. पुढील प्रश्न, आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप 2026मध्ये सम्राट राणा आणि सुरुची सिंग यांनी भारतासाठी कोणते पदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे रौप्य पदक. लक्षात घ्या, भारताचा नेमबाज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026मध्ये विद्यमान विश्वविजेता सम्राट राणा आणि वर्ल्ड कप फायनलिस्ट सुरुची सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत रौप्य पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने आगामी पंचायत आणि नगर निगम निवडणुकांसाठी कागदी मतपत्रिकांना मंजुरी दिली आहे? गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश की यापैकी नाही? तर हे जे राज्य आहे ते आहे कर्नाटक. लक्षात घ्या, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक मंत्रिमंडळाने ग्रामीण आणि शहरी निवडणुकांसाठी कागदी मतपत्रिका प्रणाली स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. कर्नाटक मॅपमध्ये आहे. या ठिकाणी स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. राजधानी आहे बेंगलुरू. जिल्हे आहेत 31. क्षेत्रफळ आहे 1,91,791 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख 80 आणि बॅनरघट्टा. महत्त्वाची धरणे आहेत तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णराजा आणि नारायणपूर. विधानसभेच्या 224 जागा आहेत, लोकसभेच्या 28 तर राज्यसभेच्या एकूण 12 जागा आहेत. विद्यार्थ्यांनो, पुढीलही प्रश्न बघायचे आहेत. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमची मेहनत आणि प्रयत्न आवडत असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवेल. पुढील प्रश्न, 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर मार्केट व्हॅल्यूपर्यंत पोहोचणारी जगातील पहिली रिटेल कंपनी कोण बनली? तर ती आहे वॉलमार्ट. पुढील प्रश्न, राष्ट्रीय एड्स आणि HIV जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात आला? 8 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे 7 फेब्रुवारी. राष्ट्रीय एड्स आणि HIV जागरूकता दिवस दरवर्षी 7 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रामुख्याने अमेरिकेत एड्स समुदायावर असमान परिणामावर लक्ष केंद्रित करतो. शिक्षण, तपासणी, उपचार आणि या आजाराशी संबंधित कलंक कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. याची सुरुवात 1999मध्ये झाली. पुढील प्रश्न, मिलानो कोर्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक कोण आहेत? काल आपण प्रश्न काय बघितला होता? हिवाळी ऑलिम्पिक कुठे होणार आहे? तर इटली या ठिकाणी. त्याचं जे नाव देण्यात आलं ते काय आलं? तर मिलानो कोर्टिना 2026. आणि हे जे हिवाळी ऑलिम्पिक आहे त्यासाठी आपला भारताचा मशाल वाहक कोण असेल? तर तो आहे अभिनव बिंद्रा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच क्वालकॉम निर्मित 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचे उद्घाटन कुठे करण्यात आले? मुंबई, चेन्नई, बेंगळुरू की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे बेंगळुरू या ठिकाणी. पुढील प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी गोळा बारूद युनिटचे उद्घाटन कुठे केले? भोपाळ, नागपूर, कोलकाता की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूर येथे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसमध्ये पूर्णपणे स्वयंचलित 30 मिमी गोळा बारूद निर्मिती युनिटचे उद्घाटन केले. पुढील प्रश्न, अलीकडेच ब्लॅक स्वॅन समिट इंडिया 2026ची सुरुवात कुठे झाली? मुंबई, भुवनेश्वर, अहमदाबाद की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे भुवनेश्वर. लक्षात घ्या, ब्लॅक स्वॅन समिट इंडिया 2026चे उद्घाटन 6 फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर येथे झाले.
ही 2 दिवसीय परिषद ओडिशा सरकार आणि ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने भारत नॅक्स उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संबोधनामुळे या परिषदेला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न. पॅरा थ्रोबॉल नॅशनल 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या महिलांनी सुवर्ण पदक जिंकले? झारखंड, ओडिशा, राजस्थान की यापैकी नाही? तर हे जे राज्य आहे ते आहे झारखंड. लक्षात घ्या, झारखंड राज्याने राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात एक अभिमानास्पद यश मिळवले आहे. पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये राज्याच्या महिला संघाने शिस्तबद्ध, आत्मविश्वासपूर्ण आणि रणनीतीपूर्व खेळ सादर करत सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकले आहे. झारखंड मॅपमध्ये आहे या ठिकाणी. स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 रोजी. राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहेत संतोष गंगवार. जिल्हे आहेत 24. क्षेत्रफळ आहे 79,716 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 82, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एकूण 6 जागा आहेत. पुढील प्रश्न. भारताने अग्नी 3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश की यापैकी नाही? याचं योग्य उत्तर आहे ओडिशा. लक्षात घ्या, भारताने ओडिशातील चांदीपूर येथे असलेल्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथून अग्नी 3 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी नियमित प्रशिक्षण सरावाचा भाग म्हणून घेण्यात आली. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते या चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने सर्व मिशन उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली आणि महत्त्वाच्या तांत्रिक आणि कार्यात्मक निकषांची पुष्टी देखील झाली. आता ओडिशा मॅपमध्ये बघून घ्या. स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय उद्यान आहे भितरकनिका, सिमलीपाल आणि नंदनकनन. महत्त्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिराकाला, इंद्रावती. विधानसभेचे 147 जागा आहेत. लोकसभेचे 21 तर राज्यसभेचे एकूण 10 जागा आहेत. पुढील प्रश्न. अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? केरळ, कर्नाटक, तामिळनाडू की आंध्र प्रदेश? याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश सरकार 7 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वाकांक्षी अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाची सुरुवात करणार आहे. हा प्रकल्प भारताच्या क्वांटम तंत्रज्ञान प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. या प्रकल्पाचा उद्देश आंध्र प्रदेशला क्वांटम संशोधन, नवोन्मेष, प्रतिभा विकास आणि उद्योग शैक्षणिक सहकार्याचे जागतिक केंद्र बनवणे आहे. आंध्र प्रदेशाला आहे त्याविषयी अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. राजधानी आहे अमरावती. जिल्हे आहेत 26. क्षेत्रफळ आहे 1,62,970 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी. महत्त्वाची धरणे आहे सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर. विधानसभेचे 176 जागा आहेत. लोकसभेच्या 25 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. अशा पद्धतीने एकूण 12 प्रश्न बघितले. आता कालचे जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर तो मिळाला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला. महिला प्रीमियर लीग 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. नीती आयोगाने 2035 पर्यंत कोणत्या राज्याला क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी एक ब्लूप्रिंट तयार केला आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. ग्लोबल टीचर प्राइज 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले? रुबल नागी. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केला? केरळ. अलीकडे भारताने कोणत्या देशाने जलविद्युतावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करार केला? भूतान. अलीकडे गोल्डमॅन सॅचेसने कॅलेंडर वर्ष 2026 मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर किती टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला? 6.9%. SJVNने कुठे 70 मेगावॅटची धुबरी सौर ऊर्जा प्रकल्पाची सुरुवात केली? आसाम. कोणत्या देशाने नोबल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मद यांना 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली? इराण. भारत 2026 मध्ये सैन्य शक्तीच्या बाबतीत जगातील कोणता सर्वात मजबूत देश बनला? 4थ्या क्रमांकाचा. अलीकडे कुठे 14 नवीन MRI मशीनचे उद्घाटन करण्यात आले? गुजरात. कोणत्या देशाने 20 वर्षानंतर प्रथमच स्थानिक फूट अँड माउथ रोगसाठी व्हॅक्सिन लॉन्च केली? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न. 72वी महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणी जिंकले?
महाराष्ट्र, इंडियन रेल्वे, हरियाणा की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच चालू घडामोडी व इतर महत्त्वाचा प्रश्नसंच हवा असेल ज्यामध्ये 5,000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट आणि पुढील डिसेंबरपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी या पॅकेजमध्ये ॲड होईल. प्राईज आहे 160 रुपये. हा कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याकरता हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो. त्याच्यात जर आपल्याला नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि खाली हाय बटनावर देखील क्लिक करा. थँक्यू.